हॅलो फ्रेंड्स, आज आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखनाचा 5वा भाग पाहणार आहोत। पहिले 4 भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते तुम्ही पाहून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सहिष्णुता। सहिष्णुता या शब्दाची फोड केली आहे स अधिक अ स ह अधिक पहिली वेलांटी ही श अधिक न अधिक पहिला उकार श्णू त तलाकाना ता। स ला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात, म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। सहिष्णुता ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी स पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस ए स। ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला। ह ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एच आय ही। श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला। श हा अर्धा आहे, अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एस एच च्या पुढे ए लिहिणार नाही। श ला न जोडलेला आहे आणि न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात, म्हणून आपण इथे एन लिहून घेतला। न ला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात, म्हणून आपण इथे यू लिहून घेतला एस एच एन यू श्णू। त ला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात, म्हणून आपण इथे टी लिहून घेतला। त ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला टी ए ता। मग सहिष्णुताचं स्पेलिंग काय तयार झालं? एस ए एच आय एस एच एन यू टी ए सहिष्णुता। पुष्पा। पुष्पा या शब्दाची फोड केली आहे प ला पहिला उकार पू श अधिक प अधिक काना श्पा। प ला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात, म्हणून आपण इथे पी लिहून घेतला आणि पी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। प ला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात, म्हणून आपण इथे यू लिहून घेतला पी यू पू। श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतलं। पुष्पा या शब्दामध्ये श ला प जोडलेला आहे, श हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एस एच च्या पुढे ए लिहिणार नाही। श ला प जोडलेला आहे आणि प ला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात, म्हणून आपण इथे पी लिहून घेतला। प ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच पी ए श्पा। मग पुष्पाचं स्पेलिंग काय तयार झालं? पी यू एस एच पी ए पुष्पा। श्वेता। श्वेता या शब्दाची फोड केली आहे श अधिक व अधिक एक मात्रा श्वे त अधिक काना ता। श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। श आणि व हे जोडाक्षर आहे, श हा अर्धा आहे, अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एस एच च्या पुढे ए लिहिणार नाही। श ला व जोडलेला आहे आणि व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात। श्वेता या शब्दामध्ये आपण व साठी डब्ल्यू हे लेटर वापरतो, म्हणून आपण इथे डब्ल्यू लिहून घेतला। व ला एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच डब्ल्यू ई श्वे। त ला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात, म्हणून आपण इथे टी लिहून घेतला। त ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला टी ए ता। मग श्वेताचं स्पेलिंग काय तयार झालं? एस एच डब्ल्यू ई टी ए श्वेता। निर्मिती। निर्मिती या शब्दाची फोड केली आहे न ला पहिली वेलांटी नी र अधिक म अधिक पहिली वेलांटी रमी त त्याला दुसरी वेलांटी ती निर्मिती। न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात, म्हणून आपण इथे एन लिहून घेतला आणि एन हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। न ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एन आय नी। र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात, म्हणून आपण इथे आर लिहून घेतला। र आणि म हे जोडाक्षर आहे, म वरती जो रफार आहे तो र आहे। र हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण आर च्या पुढे ए लिहिणार नाही। र आणि म हे जोडाक्षर आहे, म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला। म ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला आर एम आय रमी। त ला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात, म्हणून आपण इथे टी लिहून घेतला।
तला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात. परंतु ज्यावेळी शब्दात शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी येते त्यावेळी डबल ई न लिहिता फक्त आय हे लेटर वापरतात. म्हणून आपण इथे आय लिहून घेतला. टी आय ती. निर्मिती या शब्दामध्ये तला दुसरी वेलांटी आहे आणि तो शब्दात शेवटी आहे, त्यामुळे आपण डबल ई न लिहिता फक्त आय हे लेटर लिहिले आहे. फ्रेंड्स, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, काना, मात्रा, उकार यांवरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले आहेत. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही पाहून घ्या. मग निर्मितीचं स्पेलिंग काय तयार झालं? NIRMITI निर्मिती. पन्हाळा. पन्हाळा या शब्दाची फोड केली आहे. प अधिक अ प, न अधिक ह अधिक काना न्हा, ळ अधिक काना ळा, पन्हाळा. पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात, म्हणून आपण इथे पी लिहून घेतला आणि पी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे. पन्हाळा ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी प पुढे अचा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. PA प. न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात, म्हणून आपण इथे एन लिहून घेतला. न हा ह ला जोडलेला आहे. न हा अर्धा आहे. अर्ध्या अक्षरापुढे अचा उच्चार होत नाही, म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही. न आणि ह हे जोडाक्षर आहे आणि ह ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एच लिहून घेतला. ह ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. NHA न्हा. ळ ला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात, म्हणून आपण इथे एल लिहून घेतला. ळ ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. LA ळा. मग पन्हाळाचं स्पेलिंग काय तयार झालं? PANHALA पन्हाळा. सिद्धू. सिद्धू या शब्दाची फोड केली आहे. सला पहिली वेलांटी सी, द अधिक ध अधिक दुसरा उकार धू. ला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात, म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे. ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला. SIC. द ला इंग्लिशमध्ये डी असं लिहितात, म्हणून आपण इथे डी लिहून घेतला. द हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अचा उच्चार होत नाही, म्हणून आपण डीच्या पुढे ए लिहिणार नाही. द ला ध जोडलेला आहे आणि ध ला इंग्लिशमध्ये DH असं लिहितात, म्हणून आपण इथे DH लिहून घेतला. ध ला दुसरा उकार आहे आणि दुसऱ्या उकारला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात, परंतु ज्यावेळी शब्दात शेवटच्या अक्षराला दुसरा उकार येतो त्यावेळी डबल ओ न लिहिता फक्त यू हे लेटर वापरतात, म्हणून आपण इथे यू लिहून घेतला. DDHU धू. फ्रेंड्स, पहिला उकार, दुसरा उकार, काना, मात्रा, वेलांटी यांवरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले आहेत. त्याची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही पाहून घ्या. मग सिद्धूचं स्पेलिंग काय तयार झालं? SIDDHU सिद्धू. गुड्डू. गुड्डू या शब्दाची फोड केली आहे. गला पहिला उकार गु, ड अधिक दुसरा उकार डू. ला इंग्लिशमध्ये जी असं लिहितात, म्हणून आपण इथे जी लिहून घेतला आणि जी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे. ला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात, म्हणून आपण इथे यू लिहून घेतला. GU गु. ड ला इंग्लिशमध्ये डी असं लिहितात, म्हणून आपण इथे डी लिहून घेतला. ड हा अर्धा आहे. अर्ध्या अक्षरापुढे अचा उच्चार होत नाही, म्हणून आपण डीच्या पुढे ए लिहिणार नाही. ड ला ड जोडलेला आहे आणि ड ला इंग्लिशमध्ये डी असं लिहितात, म्हणून आपण पुन्हा एकदा डी लिहून घेतला. ड ला दुसरा उकार आहे आणि दुसऱ्या उकारला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात, परंतु जसं की मी सांगितलं, दुसरा उकार ज्यावेळी शब्दात शेवटच्या अक्षराला येतो त्यावेळी डबल ओ न लिहिता फक्त यू हे लेटर वापरतात, म्हणून आपण इथे यू लिहून घेतला. DU डू. मग गुड्डूचं स्पेलिंग काय तयार झालं? GUDDU गुड्डू. फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखनाचा 5वा भाग पाहिला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.